3 जुलै 2024 रोजी बुधवारला 3 वाजता उपविभागीय अधिकारी काटोल यांच्या कार्यालयात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पीक विमा बैठक संपन्न झाली। बैठकीला कृषी उपविभागीय अधिकारी, जिल्हा पीक विमा अधिकारी उपस्थित होते। तर शेतकऱ्यांतर्फे शेतकरी पुत्र जवाब दो यात्रेचे संयोजक सागरदादा दुधाणे यांच्या नेतृत्वात ही बैठक संपन्न झाली। ह्या बैठकीला काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रातील सुमारे 300च्या वर शेतकरी हजर होते। पीक विमा अधिकाऱ्यांनी जेव्हा उडवाउडवीची उत्तरे दिली तेव्हा मात्र शेतकऱ्यांनी पीक विमा अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। शेतकरी आज चांगलेच संतप्त झाल्याचे दिसले। त्यामुळे शेतकरी व पीक विमा अधिकारी यांच्यात तणावाचे वातावरण सुद्धा बघायला मिळाले। शेतकऱ्यांनी पीक विमा अधिकाऱ्यांना जाळ्यात सुद्धा अडकविण्याचा प्रयत्न केला। शेतकरी यावेळेस मन बनवून आले होते। ना आश्वासन ना उडवाउडवीची उत्तर, केवळ उर्वरित पीक विम्याचे पैसे हवेच हीच भावना शेतकऱ्यांची बघायला मिळाली। शेतकऱ्यांच्या भावना व आक्रोश बघून पीक विमा अधिकारी सुद्धा तात्काळ नोंदी व उर्वरित पीक विमा देण्याचा मानसिकतेत दिसले। उपविभागीय अधिकारी यांनी चांगलीच समज दिली। शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्याच्या सूचना दिल्या। यावेळी उपस्थित शेतकऱ्यात बाबाराव वाघमारे, सतीश काळे, धीरज मादळे, प्रफुल्ल जोशी, सुनील रेवतकर, उमेश बंदे, निलेश गजभिये, नामदेव गुजरूक, जगदीश राऊत, चेतन गुडधे, रितेश कान्होलकर, लक्ष्मणराव मेहर, संजय कावडकर, देवेंद्र रोकडे, विनोद गावंडे, प्रकाश धोटे, रोशन सादगे, मनोहर भस्मे, विनायक सावरकर, रेखचंद रेवतकर, लोकेश पाटील, अतुल देशमुख, एकनाथ बेले, प्रमिला पाटील, शालिक राऊत, प्रदीप धोटे, देवेंद्र ठाकरे। आज झालेल्या बैठकीत विषय मार्गी न लागल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा संबंधित अधिकाऱ्यांना गर्भित इशारा सुद्धा यावेळी शेतकऱ्यांनी दिला। यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते। सगळे लोक डिस्टर्ब करणार, त्रास देणार, सगळे लोक तुम्हाला माहिती आहे का किती लोक डिस्टर्ब झाले तुमच्यामुळे? माझी काही जबाबदारी नाही का?